श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत महानुभाव श्री दोयाश्रमी पर छत्रपति संभाजीनगर हा आश्रम मोरेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड श्रीमान बाबासाहेब तात्याराव बिडकर यांच्या घरी श्री चक्रपाणी अवतार दिनानिमित्त व दिवाळीचं औचित्य साधून हा शिदोरी सत्संग कल्पनाताई बिडकर यांनी आवर्जून या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सुंदर असा हा परिवार आहे बिडकर कुलतेकर। मित्रांनो, शिळा चरित्र हे माणसाचं चरित्र बदलून टाकते आणि म्हणून लीळा चरित्र हे आपल्या घराघरात आपण वाचलं पाहिजे। आपण सर्वांचं चरित्र वाचतो, पण आपलं चरित्र वाचत नाही, आपलं चरित्र बनवत नाही, म्हणून आपलं चरित्रच बनत नाही आणि आपण लीळा चरित्र वाचत नाही। हा लीळा चरित्र वाचल्यानंतर आपण नरकापासून वाचणार आहोत। तुम्हाला वाचायचं की नाही तुमच्या हातात आहे। आपण ज्यावेळेस गाडीमधून जात असतो, सगळ्या पाट्या वाचतो, गावाचे नावं वाचतो आणि आपण चुकलो नाही पाहिजे। पण जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने जीवन कोणासाठी जगायचंय हेच आपण वाचत नाही। प्रपंचामध्ये जीवन खर्च करून टाकतो, शेवटी सुद्धा आपण देवाला शरण येत नाही। जर देवाला शरण गेलं नाही तर नरकापासून वाचणं शक्य नाही। म्हणून एक कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला सांगत आहे। तीच कशी आहे आपण ती बघणार आहोत। देहांत दुःख निरूपणा, देहांत दुःख निरूपणा। जीवन जगत असताना प्रत्येकाचा देहांत होणार हे माणसाला ध्यानात ठेवायला पाहिजे। नाही तर आपण जगत असताना हवामध्ये जगतो, आपल्याला असं वाटतं की आपली हवा कधीच जाणार नाही, आपण अमर आहेत असं जगायला लागतो। पण मित्रांनो, टायरातली हवा सुद्धा जर गेली तर टायर पुढे चालत नाही,
तुमच्यातली हवा गेली तर तुमचं स्वप्न संपून जातं, तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. थोडीशी हवा जर कमी झाली ना तुमच्यातली, चालता येत नाही, गुडघे दुखतात, खोकॉक करतात, तुम्हाला कोणी विचारत नाही. भंगार झालेली गाडी आहे म्हणता येईल, भंगारवर बी लोक घेत नाही. पण आमचे देव तरी सुद्धा मरतानी जरी तुम्ही जर देवाला शरण गेले तर देव म्हणतात काही हरकत नाही, आमच्या गाडीत बस, मी तुला मोक्षाला घेऊन जातो. घरचे तुम्हाला शेवटी गाडीत बसवत नाही, नको तुम्हाला फिरणं होणार नाही तिथं, नका येऊ आमच्या सोबत. गाडी तर त्यांनीच घेतलेली असते, पण दुसरे त्या गाडीत फिरत असतात. हेच आपल्याला कळत नाही आपण कोणासाठी करत असतो. आणि म्हणून शेवटी तरी त्या परमेश्वराच्या त्या सुसंगतीमध्ये राहा, परमेश्वरासाठी जगा. एवढं ध्यानात ठेवा की मरतानी तुम्हाला दुःख होणार आहे आणि मेल्यावर तर कित्येक प्रकारचं होणार आहे. म्हणून तर पुराण, कथा, लीळाचरित्र, ब्रह्मविद्या शास्त्र ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकलंच नाही, पाहिलंच नाही, केलंच नाही तर तुम्हाला काय माहित होणार. आणि म्हणून देहांत दुःख निरूपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत की मरतानी माणसाला दुःख किती होतं. तुम्ही मरतानी एखाद्याला बघा, तुम्ही म्हणता किती तरफडत होता, किती आयो बापो करत होता, मला चक्कर आली. अहो तुम्हाला एखाद्याला टाके देत असताना जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला चक्कर येते, त्याचं तरफडणं बघून. म्हणून तुम्ही ते बघू सुद्धा शकत नाही. ती नजर गेलेली लागते तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला ती सवय लागून जाते. पण आपण एखाद्याला जर काटा मोडलेला तो खूप मोठ्याने आरडवताय, इवळवताय तर आपल्यालाच वाईट वाटतं, कदाचित आपल्याला चक्कर सुद्धा येऊन जाते. आणि म्हणून स्वतःसाठी विचार करा, दुसऱ्याचं बघून जर आपल्याला चक्कर येते, जेव्हा आपल्याला चक्कर येईल, जेव्हा आपण मरतो, जेव्हा आपली मरणाची अवस्था असेल तेव्हा आपल्याला कसं दुःख होईल हे देव सांगत आहे. म्हणून सावध व्हा, मरतानी दुःख किती होतंय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला या ठिकाणी ज्ञान करून देत आहे. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आबाईसाने विचारले, जी महाराज विचारलं, आबाईसाने प्रश्न केला देवाला. अहो आपण प्रश्न करतो तर फक्त प्रापंचिक गोष्टीचे करतो, संसाराचे करतो. याचं काय झालं, तिचं काय झालं, याचं काय होणार आहे, त्याचं काय झालं, त्यांनी नवीन घर घेतलं का, याचं विकलं का, त्याचं काय झालं, हेच विचारतो. पण जीवनशैली शेवटी जीवाचं काय होणार आहे हे कधी विचारणार आहे आपण? मेल्यावर कोणीच विचार करत नाही. मग स्वतःचा विचार करण्यासाठी देव सांगत आहे की स्वतः विचार कर स्वतःचा, की मरताना तुला इतकं दुःख होणार आहे. म्हणून आबाईसाला प्रश्न केला, महाराज हा जीव आहे मित्रांनो, आणि तुमचं जे भांड आहे ना 5 भूत आणि 3 गुणाचं बनलेलं हे भांड आहे. जसा मडकं तयार करतो ना कुंभार, तसंही मडकं आहे. वरतून जर पडलं ना त्याला कपाळ मोक्ष म्हणतात. वरतून माणूस खाली पडला म्हणजे मेला, म्हणजे त्याचं टाळकं फुटलं म्हणजे फुटलं, मग तो मेला झाला ना, त्याला कपाळ मोक्ष झाला. मग त्याला मोक्ष झाला का? हे लोक मेलं की मोक्षाला घालताय नेऊन, फुकट आहे का मोक्ष? अहो लोक गाडीत फुकट बसू देत नाही. कोणतं काय भेटतं फुकट? आणि तुम्हाला मोक्ष लगेच, मोक्षवासी स्वर्गवासी. इकडे लोकांचे पाप करायचे, मुंड्या मोडायच्या, दलाल्या करायच्या, चोऱ्या करायच्या, सप्तदुर्व्यसन आचरायचे, आणि नदीमध्ये स्नान केलं की मोक्ष. म्हणजे तुम्ही तर खूपच पवित्र झाले, खूप मोठे हे झाले, चांगले झाले, तुम्ही जीवनभर काही पापच केले नाही.
याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. नदीमध्ये आंघोळ केल्यावर मोक्ष भेटत असतो का? जीवनभर जसं हे करण्यासाठी घासले ना, तसं इतकं करण्यासाठी जीवन संपलं तुमचं. तसं जीवनभर देव करावा लागतो, तेव्हा देव भेटतो. तर देव एक गंड्यात भेटतो काय? देवा देऊन टाक मला मोक्ष, आता मी तुझी होते. आतापर्यंत कोणाची होती? तेव्हा नाही आठवलं, तेव्हा देव धर्म नाही आठवला. म्हणून आबाईचा प्रश्न करते, हा जीव, यामध्ये जीव आहे आणि हे भांड तुमचं 5 भूत आणि 3 गुणाचं आहे. आणि म्हणून ध्यानात ठेवा मित्रांनो की आपल्याला काय करायचं आहे. हे भांड कधी फुटून जाईल? गुचकी आले की फुटून जातं. गुचकी लागली जर समजा ती पुन्हा जर श्वासोश्वासात नाही पुरली ना, माणूस तिथं संपून जातो. अभिमानात जगू नका, गर्वात जगू नका. ठेस लागली की माणूस निघून जातो. ध्यानात घ्या थोडस. जीवाचा विचार करा, प्रपंचाचा, संसाराचा विचार करू नका. जीवाला दुःख होतं हे ध्यानात घ्या. मग आदिवाईकी यंत्रे घालूनी नेजेते कैसे. हा जीव जेव्हा मेला जातो, तुम्ही त्याला मेला म्हणतात. जेव्हा तुमच्या या शरीरातून जीव निघून जातो तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता? हा मेला. मेला म्हणता की नाही? पण जीव मरत नाही. काय मेलं, काय सडलं, काय खराब झालं? तुमचं शरीर खराब झालं, तुमचं शरीर नाहीसं झालं, तुमचं शरीर नासलं. जीव नाही नासत, जीव नाही मरत. कशावरून नाही मरत म्हणाले? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदान्त्यापो. हा जीव शस्त्राने कापला जात नाही, पाण्याने भिजवला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही. तुम्ही म्हणता मेला, पण तो मेला नाही. त्याला इथं घ्यायला यम लोकांची गाडी येते. गाडी जशी तुम्हाला घ्यायला काय येते गाडी, तुम्ही सिरियस झाल्यावर, सिरियस कळत ना तुम्हाला, सिरियस झाली की ती गाडी येते. टॉय 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 टॉय. आणि ती गाडी वाजली की ते दुसऱ्या गाड्यावाले रस्ता देतात. हे मारायला आले, मारायला आले, याला जाऊ द्या, याला जाऊ द्या, याला जाऊ द्या. त्याच्यामुळे तो लाल दिवा आहे त्याच्यावर. तशी वरची एक गाडी आहे, त्याला अतिवाहिके म्हणतात. ती गाडी आली तुमच्या समोर उभा राहते आहे ना. म्हातारा म्हातारी बाहेर असली की ते काय म्हणतो? म्हातारी आते, म्हातार म्हणतो. तरी याला जागायचं. म्हातारीला घेऊन जाय म्हणजे अजून बाकी आहे. गाडी तिथं आलेली आहे, कोणाला न्यायचं त्या गाडीवाल्याला माहितीये, पण तरी याला वाटतं मला घेऊन जाईल. म्हातारी म्हणते नाही, मारणारा बाहेर आहे, बाजाव पडेल, बेंडकी टाकत राहतो, त्याला घेऊन जाय म्हणे, मी व्यवस्थित आहे. तसं अतिवाहिक भांड नावाचं एक भांड आहे देवतेचं. तसं तुम्ही इथून मेले म्हणजे तुम्ही इथून जीव तुमचा गेला की काय होते, त्या अतिवाहिक्या भांड्यामध्ये टाकून तुम्हाला नेल्या जाते. जसं की एखाद्या बाटलीमध्ये पाणी घेऊन जातं की नाही, तशा प्रकारे या जीवाला यातनं काढून घेऊन जात. देवता घेऊन जाते, परमेश्वर नेत नाही. तुमचं ऋण तुम्हाला त्या ठिकाणी फेडावं लागणार आहे. म्हणून देवताच्या कचाट्यामध्ये तुम्ही सापडलेले आहात. देवता घेऊन जाते. ऋण तुमच्यावर असलं तर सावकार तुमच्या घरी येतो आणि तुम्हाला सांगतो चुलीत पाणी टाकेन, चुपचाप पैसे दे. नाही दिले तो काय म्हणतो, चुलीत पाणी टाकेन, नाही तर पत्र एक, नाही तर डोरलं एक, नाही तर सगळं सोनं एक, घर एक, दार एक, मला माहित नाही, माझे पैसे टाकायचे. तसं देवता काय म्हणते, माझं ऋण द्यायचं. जे तुम्ही पाप केलेत ना जीवनभर, ते फेडायचे. आता त्या अतिवाहिक्या भांड्यामध्ये नेऊन तुम्हाला तिथे फेडल्या जावं लागतं. तुम्हाला वाटतं का इथं मी लय करीन, लय चतुर आहे, मी कोण चोरीन, ती कोण चोरीन, हे नेईन, ते नेईन, एखाद्याची मुंडी दाबन, एखाद्याला मारीन, मला कोणीच काही करत नाही, मी लय भारी आहे, मी लय वाघ आहे. तुला वाटतं लय वाघ आहे, तिथे गेल्यावर कळत तुला तू कोण आहे. तिथं तुझ्यापेक्षा मोठाले वाघ तुला खातील ना, मग कळत तुला. म्हणून चतुरपणा इथं करू नका, कोणाला लुटू नका, गद्दारीनं जगू नका, नीतीनं जगा, अनिती करू नका. भरावं लागल, पोट फाडून बाहेर निघतं आणि तिचं धन चांगलं नाहीये.
सात्विक धन कमवा, मेहनतीनं कमवा, लोकांना लुटून लोकांच्या मुंड्या म्हणून कमवू नका. एक दिवशी बाहेर निघून पोटातून. आणि म्हणून त्या ठिकाणी हिसाब देण्यासाठी ते अतिवाईक भांड येतं आणि त्या जीवाला घेऊन जातं. आबाईचा प्रश्न करते, महाराज हा जीव मेल्यानंतर कुठे जातो? म्हणून सांगत आहे. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? ते द्वारी ओढविती, ते द्वारी ओढविते. त्या ठिकाणी अतिवाईक्या भांड्यामध्ये घेऊन जातात आणि त्या द्वारात म्हणजे नरकाच्या द्वारात त्या ठिकाणी घेऊन जातात आणि तिथं टाकतात. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत. ते कसे कसे नरक आहेत मित्रांनो? कानी ऐकवतीना. कानाने ऐकल्या जात नाही तर तुम्हाला भोगता कसे येतील? तुम्ही भोगणार कसे? 12x12 कोसाचा डेरा असतो, तिच्यामध्ये खूप असतो किंवा रक्त असतं आणि त्यामध्ये आळ्या असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात, ते तुम्हाला कोरून कोरून खातात. एखादं कुत्र तुम्ही रोडला पडलेलं बघितलं असेल कधी? त्याला कोणी उचलत नाही, पण तुम्ही जवळून गेले ना की त्याला आळ्या झालेल्या असतात आणि नुसत्या आळ्याच दिसतात त्या कुत्र्यावर. कधी जर गेले ना रोडनं, कुत्र जर पडलेलं बघितलं ना, लोक त्याला वास याला तरी उचलत नाही. लोकांना काही घेणं नाही, मेलं का मेलं, उचल ज्याला उचलत त्याने उचलतं का लोक? पण चालताना त्याच्या अंगावर बघा किती आळ्या असतात. त्याच्या शरीराचे सगळे तुकडे तुकडे करून टाकतात, नुसत्या आळ्यांची मुंडे मुंडे दिसतात. किती तुकडे करतात. अशा प्रकारे नरक इथे तुम्हाला दिसतात. हे तर दृष्टपर झाले, अदृष्टपर तर वेगळे. तिथं एक भांडच आहे आणि त्या भांड्यामध्ये नेऊन त्या भांड्यात टाकले जातात आणि शिजवतात. विदर खद कदा कळविती तया दुःखांत नाही. कळवतात ते भांड आणि त्याला असा उकळा आलेला असतो. तुम्ही कधी कोंबडी पाहिली का? बॉईल केलेली कोंबडी, बॉईल कोंबडी म्हणून नाव टाकलेलं असतं बघा. जिवंत कोंबडी इतक्या गरम पाण्यात टाकतात, ती टाकली की चरकंदेशी भाजते आणि तिचे पोख पोख बाजूला होऊन जातात, चोपडी तळ होऊन जाते, म्हणून तिला बॉईल केलेले म्हणतात. तसं तुम्हालाही करणार आहे. तुम्ही केलं लोकांना बॉईल, तुम्हालाही खाणार आहे. तुम्हाला वाटतं काय आम्ही इथे लोकांना खातो? तुम्हालाही खाणार आहे. एकदम दरा सध्या तुम्ही तुमच्या हातात येत ना, जेव्हा देवतेच्या हातात जाणार ना, तेव्हा बोट्या बोट्या करून टाकतील तुमच्या. याच्यातून जर वाचायचं असेल ते एकमेव उपाय आहे. परमेश्वराची भक्तीशिवाय ते वाचू शकत नाही. आबाईसानं विचारलं, महाराज जी महाराज, ज्या वेळेस ह्या जीवाला या देहातून काढल्या जातो त्यावेळेस याला दुःख कसं होतं? तुम्ही बघत असताना एखादा माणूस मरत असताना किती तरफडतो तो. आबाईसानं प्रश्न केला की मरताना जीवाला खूप दुःख होतं म्हणे. हो, मरताना किती दुःख होतं कोणाला सांगता येईल? सांगा बरं. त्यासाठी तुम्हाला मरावं लागेल. मग मेल्यावर तुम्ही आम्हाला सांगायला जिवंत राहता का? महाराजांना प्रश्न केला, बाबा मरताना जीवाला किती दुःख होते? देव म्हणतात, मूर्ताचे धर्म जिवंता प्रति कैसे निरूपावे. मृत माणसाला जे दुःख होते ना, ते जिवंत माणसाला कसं सांगावं? जो मृत होत आहे, जो मरत आहे, त्याला त्याचा अनुभव आहे. तो अनुभव सांगायला तो जिवंतच राहिला नाही, तर तुम्हाला अनुभव कोणता सांगावा? कसं सांगावं? आणि म्हणून देव म्हणतात, शस्त्र विंचुवाची वेदना एका सर्पाच्या ठाई, शता सर्पाची पीडा देहांती जीवासी होय की बाई. असं दुःख आहे मित्रांनो. एक विंचू चावला तर जिवंत तुम्ही राहता की नाही हाचा भरोसा नाही.
इतके विंचू आणि इतके साप चावल्यानंतर जितकं दुःख होईल ना तितकं मरतानी होते असा देवाने अंदाज सांगितला. ज्याचं ज्याचं जास्त स्थूल देह आहे, मोठं देह आहे, त्याला जास्त दुःख होणार. एखादा वाळला माणूस आहे, वाळल्याला एखादा झाड आहे तर कटकन दिवशी उपटल्या जातं. ओलं झाड आहे, मोठं पुढे, आणि त्याला उपटायचं म्हणलं तर ताकदही तेवढीच लागेल ना, दुःखही तेवढंच होईल ना. म्हणून अशा प्रकारे दुःख आहे मित्रांनो. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात देव? तरी काही बाई हा नखाग्रापासून केशाग्रवेरी नखाग्रहापासून केसाग्रहापर्यंत ओला पोला असे हा जीव तुमच्या नखाग्रहापासून तर केसाग्रहापर्यंत इतका ओला आणि पोवलेला आहे, इतका त्या ठिकाणी जाळीमध्ये शिरलेला आहे. जर तुम्हाला थोडंसं टच केलं की तुम्हाला दुःख होतं. आणि म्हणून एकदम जर उपटून काढायचं असेल तुम्हाला यातनं किती दुःख होईल. तुम्ही तुमचा एखादा कपडा एखाद्या आराटीवर किंवा बोराटीवर टाका आणि ओढल्या जाते का बघा, कपडा फाटून निघतो, तुकडे होतात त्या कपड्याचे. तशा प्रकारे ज्या वेळेस तुम्हाला इथून काढल्या जातं ना त्यावेळेस इतकं दुःख होतं सांगू शकत नाही. मग ऋषी काजी आई तुली पिढा एका सर्पाची होय. शता सर्पाची पिढा एका देयाची जीवासी होय. 100 सापाची पिढा, एक साप चावला की माणूस मरून जातो. हा तो अनुभव. म्हणून काही लोकांना साप नाही चावला, नुसता जवळून गेला तरी काही लोक मरून जातात. त्याला काय म्हणता माहिती तुमच्या इकडं? भित्रपान लागलं. काय म्हणता? भित्रपान. साप चावलाच नाही, जवळून गेला, पण तितक्यानेच ती बाई किंवा तो माणूस इतका घाबरला मरूनच गेला. भित्रपान लागतं. साप चावल्या होतं त्याचा अनुभव येईल तुम्हाला. मरावं लागतं तेव्हा. असे साप 100 चावले तितकं दुःख माणसाला मरतानी होतं मित्रांनो. मग किती होईल? अनुभव सांगायला कोणी आहे का? कोणी ऐकलं का तुम्ही अनुभव की मरतानी इतकं दुःख होतं? तुम्हाला सहनही केल्या जात नाही, इतकं दुःख होतं. सहन होत नाही म्हणून तर तुम्ही मरताना हे दुःख सांगत आहे. मग जे असे ते देहांती प्रगटे, जे असे ते देहांती प्रगटे, जे आहे ना ते देहांती प्रगटते. तुम्ही मुक्त नाही झाले, पुन्हा तसंच जन्मावं लागणार, पुन्हा तसंच मरावं लागणार, पुन्हा दुःख होणार, पुन्हा मरणार, पुन्हा दुःख होणार, पुन्हा मरणार. जन्मने मरणे पुनरपि जननम पुनरपि मरणम. कधी मुक्त होणार तुम्ही यातनं? मुक्त होण्यासाठी तुम्हाला या भूतलावर या सृष्टीमध्ये जीवदान भेटलेलं आहे. हे आयुष्य देवाला प्राप्त करण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो. तुम्ही फुकट खर्च करत आहात याचा विचार करा बघा. नाही केला तुमच्या जवानीत तुम्ही विचारता, म्हातारपणी तुम्ही विचार करा जरा. शेवटी तरी त्या देवाला शरण जा. अहो तुम्ही ज्याच्यासाठी केलं ना तो शेवटी तुमच्या उपयोगाला येणार नाही.
तुमचा मुलगा असेल, तुमची सून असेल, कोणी असेल, तुमच्या रक्ताचे सगळे नाते असतील, ते सुद्धा तुमच्या उपयोगात पडणार नाही. म्हणून मेल्यावर जो उपयोगात पडणार आहे त्याच्यासाठी थोडस आयुष्य द्या. त्या देवाचं चिंतन करा, स्मरण करा. तेही आपण करत नाही. मरताना एवढं दुःख होणार आहे आणि त्यातनं जर वाचायचं असेल तर हा एकमेव उपाय आहे. तिचे होईजे तै चुकेती. इथलं व्हावा लागल तेव्हा चुकेल, नाही तर चुकणार नाही. असंच आहे. तुम्हाला व्हायचंय की नाही तुम्ही ठरवा. या कपड्यात आले तुम्ही की तुमचं 75% दुःख कमी केलं जातं. हे लायसन आहे. जसं मिलिटरी मॅनला काही गोष्टीची सवलत असते, कारण हा देशाचा सैनिक आहे, तसं हा देवाचा आहे. म्हणून त्याला देवाने सवलत दिलेली, सबसिडी दिलेली. 75% कमी होते, 25% यालाही भोगावं लागते. सुटका कोणालाच भेटत नाही. पूर्ण मापणे ऋण द्यावाच लागते, मुदल तरी द्यावा लागते. त्याच्याकडून घेतले ना तुम्ही पैसे, तुम्हाला व्याज देणं होत नाही तर व्याज तर कमी केलं जातं. आणि मग जे देणं होत नाही म्हणून अर्ध राजा देतो आणि अर्ध आपण देतो. मग आणि आबाई बाहेर नेऊन ठेव. आणि आबाईसा कंटाळली. आबाईसा कंटाळून गेली. कंटाळा आला आबाईसाला. महाराज एवढं दुःख? हो, एवढं दुःख आहे. म्हणून थोडासा विचार करा मित्रांनो. अर्थाने दुःख होणार आहे. हवात नका हो, हवा निघून जाईल आपली. बस करा आता हे दावे दुसरे फुटे द्वेष मत्सर खूप खेळलो आजपर्यंत आपण. आता खेळणं बंद करा. नम्रता धारण करा. देवाचं स्मरण करा, चिंतन करा. मी याला बघन, मी त्याचं असं करन तसं करन. जगायचं तुला किती वर्ष? आता आवडलंय तू. आता प्रेमाने थांबा, प्रेमाने राहा. देवधर्म करा, चिंतन करा. काही अर्थ नाही, फक्त स्वार्थ आहे. तुम्ही जर उपयोगात पडले नाही ना तर तुम्हाला तुमच्या पोराला तुमची गरज नाही. आणि तुम्ही त्याच्या उपयोगातच पडत नाही. घर सुद्धा राखायला तुम्ही नाही. जोपर्यंत तुम्ही घर राखायला होते, घरात आणायला होते, तोपर्यंत उपयोगाचे होते. आता नाही तुम्ही उपयोगाचे. आता संपलं तुमचं. म्हणून आपल्याला आपला कचरा झालेला आहे. आपला कचरा होऊ देऊ नये. आपला कचरा कसा का होईना देवाच्या श्रीचरणा व्हावा. देवाने सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम. आतापर्यंत आपल्या जीवनाचा कचरा गेला आपण. आता तरी होऊ देऊ नका. सुख घेऊन ये आता तू द्वारावती काळा. भरून घे माझ्या जीवनाचा कचरा. महाराज माफ करा आता मला. आजपर्यंत चुकलो, पण आता आहे ना मला भरून घे तुझ्या सुपामध्ये. तुझ्यासोबत घेऊन जा मला. असंच जीवन जगा मित्रांनो. शेवटी तरी मग प्रेतत्व निरूपण. मेल्यानंतर पहिल्यांदा दुःख कोणतं होते? हे तर मरतानी झालं. काय मरतानी इतकं दुःख झालं?
सर्पाची पीडा एका देहाची. पण हे तर मरताना तुम्हाला झालं, त्याच्यामध्ये एक आंतिकपणा आहे, ते 3 घंट्याचा आहे. ते आंतिक कसा आहे? शस्त्रविंचवाची वेदना एका रोमेच्या ठाई, ते दुःख जीवासी होय की बाई. 3.5 कोटी आपल्या अंगावर केस आहेत. 3.5 कोटी. एका केसाच्या ठिकाणी 1000 विंचू. असं दुःख आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी ऐकलं असेल ना, गरुड पुराणामध्ये अजून कशामध्ये ऐकलं असेल ना, की पेवामध्ये माणसाला टाकल्या जातं, विंचूच्या, सापाच्या, कीटक नाशक याच्या टाकलं जातं की नाही, हे तुम्ही ऐकलं असेल कधी पुराणामध्ये. ते पुराणवाल्यांना काय माहिती एवढं, पण इथून यथा तथ्य देव सांगत आहे. मग मेल्यानंतर गरुड पुराण ऐकता लोक, माहिती तुम्हाला गरुड पुराण? मेल्यावर आधी ऐकायचं होतं, कसं मरायचं कळालं असतं तुला, म्हणून काही लोक भागवत ऐकतात. 7 दिवसात मरणार आहेस तू, जरा नीट राहा. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी, पुन्हा सोमवारी, मग 7 दिवसात मरणार आहेस. म्हणून खूप मोठं असं काय आवाड हवळ करत बसू नको. जीवनाचे 7 दिवस आहेत, जीवन चांगलं जग. म्हणून त्या परीक्षित राजाने 7 दिवस काय ऐकलं? भागवत ऐकलं. जीवन सुधारायचा प्रयत्न केला, पण श्राप दिलेला होता भृंगी ऋषीनं. तक्षक नागाने 7 दिवसाच्या आत तू मरण पावशील. लागला ना श्राप? श्राप तर लागला, पण त्या उशाप मागितला, म्हणे तुला मरावं तर लागण, पण 7 दिवसात कसं जगायचंय ते जगून घे. म्हणून 7च वार आहेत, आणि 7 वारात तुम्हाला कसं जगायचंय ना, हे तुम्ही जाणून घ्या. मरायच्या आधी 7च दिवसात मरणार आहेत आपण, चांगलं जीवन जगा. आणि मेलं की कशा प्रकारे कुठं नेल्या जातं म्हणून ही कथा सांगत आहे देव. प्रेतत्व निरूपण. प्रेत देह नावाचं एक भांड आहे, आणि त्यामध्ये जीवाला मेल्यानंतर त्यात टाकल्या जातं. त्या ठिकाणी इतकं नरक भोगल्या जातं, ते सांगत आहेत आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की कशा प्रकारे ते नरक भोगवल्या जातात. एक दिवशी महादाईचा पुराण ऐकून आलेले आहे. पुराण सांगितलं मी तुम्हाला आता. महादाईचा आई बाळ विधवा होती, आणि विधवाचे धर्म काय ना, पुराण ऐकणे, पोथीला जाणे है ना, दुसरं काय काम आहे त्यांना. आणि म्हणून पूर्वीच्या ज्या विधवा स्त्रिया होत्या, त्या जास्तीत जास्त देवधर्म करायच्या, उपवास करायच्या, कृष्णांद्रायण करायच्या, ते सर्व नियमाने राहत होत्या. मग ती पुराण ऐकायला गेलेली आहे. पुराणामध्ये तिनं ऐकलेला आहे, म्हणून ऐकत जा. आजकालच्या लोकांना तर ऐकायला वेळच नाही. इडियट बॉक्स लावलेला आहे, हेच ऐकायला वेळ आहे. पाहिलं किती मोठा लावलेला इडियट बॉक्स आहे ते. माणसाला पागल करणारे, सासू सुनाचे भांडण लावणारे इडियट बॉक्स आपल्या घरामध्ये नाही पाहिजे. पण त्याच्याशिवाय तर होत नाही. सासू सुनाचे भांडण लावतो ते शिकवतो. आता प्लॅन कोणता केला सासूनं, आता सुनेनं कोणता करायचा. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे, माहितीये ना. पण तू नखरे नको करू, तू बी सासू होणार आहेस. तू नखरे करू नको, तू आधी सून होऊन आलेली आहे ना. अरे गुन्ह्या गोविंदाने नांदा, कशाला भांडणं करता? सगळ्याचे दिवस येतात, ते ध्यानात घ्या. आज तुम्हाला फिरता येतं, चालता येतं, हवा येते म्हणून फिरायला लागले, काही बोलायला लागले. तूही हवा जाणार एक दिवस, दम धर जरा. तू हवा गेल्यावर काय करशील रे तू? मग पुन्हा म्हणशील ना, माहिती ग इकडं, मग तूही सून तुला बघन चांगली. आता प्रत्येकाचे दिवस येतात, ध्यानात ठेवा मित्रांनो. व्यवस्थित जिंदगी जगा, प्रेमाने राहा. मग पुढे सांगितले
देवापुढे सांगितलं, जी महाराज आजी पुराणी प्रेत देह निरयक महादाईचा पुराण ऐकायला गेली होती. पुराण ऐकताना त्या ठिकाणी महादाईसानं प्रेतत्वाचं नरक ऐकलेला आहे. आणि महादाईसानं प्रश्न केला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना, जी महाराज मी पुराण ऐकून आले, त्या पुराणामध्ये प्रेतत्व नावाचं नरक मी ऐकलेला आहे. ऐसे सांगितले जी. काय ऐकलेलं आहे, काय सांगितलं म्हणून ती देवाला येऊन सांगत आहे. सर्व ते म्हणितले. काय म्हणतात देव? आतीबाई आतीबाई हेही एक नरकाती. त्या पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पण काही खरं काही खोट. म्हणून तुम्हाला यथावत आम्ही सांगतो. 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद यांनी परमेश्वर प्राप्त होत नाही मित्रांनो. म्हणून सांगितलेलं आहे 6 4 18 वर्णिती तुझला. ऐकली तुम्ही आरतीमध्ये कडवा यांनी सगळ्या याने मिळून मी जर तुम्ही म्हणले परमेश्वर प्राप्त करतो, परमेश्वर प्राप्त केला जात नाही. परमेश्वर कशाने प्राप्त होतो? इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. श्रीमद् भगवत गीतामध्ये ब्रह्मविद्या आहे आणि त्या ब्रह्मविद्याने परमेश्वर प्राप्त होतो मित्रांनो. इतर विद्येने प्राप्त होत नाही. तुम्हाला विद्या आहेत ना, काही पोट भरण्याच्या विद्या आहेत. पोट भरण्याच्या विद्या त्याच ठिकाणी प्राप्त करण्यासाठी लोक माहिती का सकाळपासून धावत असतात. 5 वाजल्यापासून त्या लेकराला उठवतात, त्याला पाणी मारतात, त्याला कपडे घालतात, आंघोळ घालतात, डब्बा करून देतात, कोट घालतात, बूट घालतात, सूट घालतात आणि गाडी येईल म्हणून तिथं उभा राहतात. गाडी येणार आहे, फुकट नाही येत ती, तितकी फी भरावं लागते आणि तिथं घेऊन उभा राहतात आणि आपलं लेकरू बसवतात. आणि एखाद्या वेळेस जर गाडी जर समजा हिची हुकली, ही लेट झाली, गाडी निघून जाती. थांबते का तुझ्यासाठी? थांबली कोणासाठी गाडी? रोज उशिरा येते म्हणे, तिकडेच घेऊन बसतो लेकराला. फी भरून सुद्धा तुमच्या लेकराला ते नेल्या जात नाही. टायमावर यायचं, टायमावर करायचं, तरच त्या ठिकाणी टायमावर सगळ्या गोष्टी होतात. म्हणून तुमचा टाइम देव धर्म करायचा, आता बस करा, चिंतन करा, स्मरण करा, नाही तर टाइम निघून जाईल ना, गाडी निघून जाईल. बसावं लागेल बोंबलत. कुठं बसणार बोंबलत? मग काय करणार? कोणाला विचारणार, कोणाला पुछणार? अरे पोट भरण्याच्या विद्येसाठी मरावं लागतं. किती वर्ष त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. 11-12 वर्ष डोळे फोडावं लागतात. तेव्हा कुठं आपल्या एखादी चपराशीची नोकरी लागते, नाही तर ती लागत नाही. असेच फिरायला लागले किती शिकलेले. इथं तिथं आपलं कुठेतरी नोकरीला लागतात आणि पोट भरतात. अरे इथं परमेश्वर प्राप्त करण्याची विद्या आहे. किती अभ्यास करावा लागेल, किती चिंतन करावं लागेल, किती तपश्चर्या करावं लागेल. काही ग्रंथ पोथी आहेत ते परमेश्वर प्राप्त होईल. तिथं सांगत आहेत रस्ता की बाबा तू हे प्राप्त करण्यासाठी हे कर, ही विद्या प्राप्त कर. ही विद्येचं कोणालाच पडलं नाही. पण एक विद्या, ती ब्रह्मविद्या, जो ब्रह्मविद्या त्या ठिकाणी जाणून घेईन आणि परमेश्वराची भक्ती करेल, त्याचा उद्धार होणार आहे. म्हणून पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना, ते पुराणामध्ये आहे, परंतु यथावत नाही म्हणून देव सांगत आहे. यथावत ज्ञान पाहिजे, तसं ज्ञान पाहिजे. जे जैसे असे तैसे जाणीचे ते ज्ञान, जे जसं आहे तसंच सांगितलं पाहिजे. नाही तर बस येणाला बेल लावून त्या ठिकाणी सांगायचं, असं नाही करायचं कधी. एखादा अर्थ येत नाही तर एखादा माणूस त्या ठिकाणी काही सांगायला लागतो. सर्वस्व चाहम हृदिसन्निविष्टो वतस्मृते ज्ञानमपोहनम छ. 15 अध्यायातला श्लोक जर येत नाही ना अर्थ तर माणसाने करू नये. पण एकाने त्या ठिकाणी ताणून तुणून अर्थ केला. सर्वस्व चाहम म्हणजे सर्वांनी, चाहम म्हणजे चहा, स्टो म्हणजे स्टोवर है ना, करून प्या, हृदय घ्या, असा अर्थ केला. असा अर्थ नाही करायचा. जे जैसे असे तैसे जाणीचे ते ज्ञान. येत असलं तरच करायचं, नाही तर करायचं नाही. दुसऱ्याचं नुकसान करायचं नाही. जो रस्ता माहिती तो व्यवस्थित सांगायचा, माहिती नाही तर आपण सांगायचं नाही. ज्याला माहिती त्याच्याकडे जायचं. नाही बाबा हे आम्हाला जमत नाही, जिथं आमचं चुकलंय तिथं आम्हाला सांगा. तुम्ही विचारत नाही का एखादा गेले तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये आणि त्या ठिकाणी पैसे काढायचे तुम्हाला, तर म्हणता ना कसं भरायची शिडी, कुठं नाव लिहू, कुठं सही करू, मला सही येत नाही, मला लाव शाही. काय ना आता शाही लावायचं ठेवलं नाही, लावा अंगठा.
हा नंबर सांगावा लागतो तिथे, तेव्हा ते भेटतं लाडक्या बहिणीचे. ते नाही आहे ना. खाते उघडताना ते सगळं करताना सगळं करावं लागलं ना, जाड जोड वगैरे वगैरे. मग माहिती नसलं याला त्याला विचारावं लागलं की नाही, काही नाही मागावं लागलं की नाही सगळ्यांना, कसं करू, कसा फॉर्म भरू, कुंकून भरू, कोणाकडे भरू. कसं बघा स्वार्थासाठी कसे पळतात, स्वार्थासाठी. एखादी मीटिंग असली तर कसे पळतात, बचत गटाची मीटिंग असली, विषय असली तर कसे पळतात, स्वार्थासाठी असे पळतात की तुम्हाला सांगतो सगळं बंद करता घरदार. देव धर्मासाठी कोणी पळालं का? सगळ्यांना स्वार्थ महत्वाचा आहे. अर्जाने डोळे दिले, कान दिले, नाक दिले, हात दिले, पाय दिले, सगळं दिलं, त्यासाठी तुम्हाला वेळ नाही. कधी घंटा वाजन ना कळणारही नाही, त्याच्या हातात बटन नाही सगळ्यांचे. ध्यानात ठेवा जरा. मग ते तुम्हा हेतुनी सांगितले. यावर त्या ठिकाणी महाजाईसाला प्रश्न केलेला आहे. आता देव सांगत आहे महाजाईसाला की भाई आम्ही सांगतो तुम्हाला प्रेत देहाचे नरक कष्ट आहे. थोर पर्वता सने स्थूल देह. थोर पर्वता एवढे स्थूल देह. पर्वता एवढा मोठा, एवढा मोठा देह असतो जीवाचा. पाहिलं का किती मोठा डेरा आहे, किती मोठं स्थूल देह आहे. तुम्ही कधी टीव्ही मध्ये बघितलं असेल ते आरोटायचे ते बघा, सगळीकडे लोंबलेलं त्याच्यावर, फक्त हातन पाय दिसतात, डोळे दिसत नाही है ना, इतका जाड जोड. तसं एक पर्वता एवढं किती दिसन, किती मोठं दिसन, एवढं मोठं त्याचं देह असतं. मग आणि गळा किती मोठा आहे. सुईचं होल पाहिलं का तुम्ही कधी? दोरा तिच्यामध्ये तुम्हाला असा 3दा बघावा लागतो. 3दा त्या ठिकाणी तुम्ही तोंडाला घालता, त्याच्यात घालायचा प्रयत्न करता, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला दोरा वावल्या जात नाही. इतका बारीक गळा त्या जीवाचा आहे. मेल्यानंतर नरक होतो. एवढं मोठं देह आणि एवढाच गळा. खायला किती लागन? एवढ्या डोंगरा एवढं त्याच्यावर पोट आहे ना, एवढ्या गळ्यातून कसं घालीन? म्हणून हे नरक आहे मित्रांनो. तरफडून मारतात त्या ठिकाणी. म्हणून तिथं तरफडायचं नसेल, नरकात जायचं नसेल तर आता सावध व्हा. देवधर्म करा, चिंतन करा आणि ती सोडून द्या. खोटं बोलणं सोडून द्या, सत्प्रवेश आचरण सोडून द्या. देवाचं चिंतन करा. चिंता करायची गरज नाही तुम्हाला. बाकी तुम्हाला काय करायचे तुम्ही ठरवा, पण आहे मात्र हे सत्य. अशी भूक लागते त्याला, त्याचं डोंगरा एवढं पोट आहे, डोंगरा एवढं त्याला अन्न लागेल ना, पण गळा किती मोठा आहे. सुईचं छिद्र तेवढं आहे, तेवढा त्याचा गळा आहे. आणि त्याच्यामधून ते एवढं मोठं अन्न कसं खाईन? समोर ठेवलेलं आहे पण खाऊ शकत नाही. तुमच्या म्हशीला भूक लागलेली आहे पण म्हैस बांधलेली आहे ना, ठेवलेलं आहे तुम्ही तिथं तिचं खाणं, पण ती येणार घेते की नाही येणार, पण साखर दंडाने बांधलेली. खाता येतं तिला, नरक येऊन येते. तसं तुम्हाला नरक येऊन जावा लागल. सावध व्हा मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही. देवाला शरण जा. मग अहो मुंगीच्या तोंडात बसते ना, तेवढं सुद्धा शीत त्याच्या तोंडातून खाली जात नाही. एवढं मोठं त्याला अन्न खाऊ इतकी भूक लागलेली आहे. कसं खायचं? समोर पाळण्याला पण खाता येत नाही. तुम्हालाही चालता येत नाही ना. जेव्हा तुम्ही बेडवर असता, ठेवलेल्या सगळ्या वस्तू तिथं निस्त्या दिसतात, खायच्यात पण खाता येत, उठता येत नाही. मग कळत बेडवर आपण पडलो ना, मग म्हणतो देते का मला? तुम्हाला आता देऊ का? आतापर्यंत माझ्याकडे कस्टडी घेतली तुम्ही, बघू का तुमच्याकडे? मग मजा येते. नाही रे बुवा, आता नाही काही म्हणणार तुला ते रे बाबा. चहा सुद्धा मग चुपचाप पितो. नाही तर फिका झाला, पत्तीच नाही, फिक हे ते काही म्हणायला लागेल. नखरे, हवा जास्त असली की नखरे करता लोक, तुम्हाला सांगतो. पण हवा जोपर्यंत तोपर्यंत नखरे करू नका. हवा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत देव धर्म चिंतन करा.
हवा निघून जाईल, फुसकून दिसेल. बसावं लागून बोंबलत, कोणी विचारणार नाही. मग समुद्र डोकावा ऐसनी तहान. समुद्र पिऊन घ्यावा एवढा मोठी त्याला तहान लागलेली आहे, पण गळा किती बारीक आहे, तिच्या दोरा सुद्धा वावला जात नाही. किती अवघड आहे. पाणी समोर पण पिणं होत नाही, प्यायला गेलं तरी आतमध्ये जात नाही. समुद्र पिऊन टाकावा इतकी तहान लागलेली. तुम्हाला इथं पाणी जर नाही दिलं तर तुमची हा हा होऊन जाते. मग इथं एखादा दिवस बिगर पाण्याचं राहून बघा, मग कळून तुम्हाला इथं कसे नरक आहे तर इथं कसं आहे. म्हणून अनुभवाने महानुभाव झालं पाहिजे मित्रांनो. अनुभवाने झालेले महानुभाव लोक आहेत, त्यांना माहिती असं आहे, आणि म्हणून त्यांनी सर्व संघ परित्याग करून टाकला आणि महानुभाव झालेला आहे. कशामुळे झाले? ब्रह्मविद्या. त्यांनी जाणून घेतली ब्रह्मविद्या, आणि म्हणून यातनं वाचण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तुम्ही तर आताच चाललात, आता एक बंगला, त्याच्यानंतर एक, त्याच्यानंतर एक. आणि जो बंगला बांधलाय तुला ती जागा नाही ठेवायला. ते म्हणतात इकडं नाही, तुम्ही मागच्या वाड्यात थांबा, इकडं वासो राहिला मिसळा, इकडं पाहुणे लावून येतात. ज्यांनी बांधला त्यासाठी जागा नाही, कशाला बांधून ठेवता? तुमच्या पुरता आहे ना, एवढा विचार करा. मग परिसूळ उदकान लवे. एक चुळभर सुद्धा पाणी त्याच्या तोंडामध्ये जात नाही, पोटामध्ये जात नाही, असं त्याचं नरक आहे. सर्वांगी कोळे बांधली ऐसे हात पाय जळतासती. कोळे बांधलेले आहेत. कोळे म्हणजे तिळाचे रिकामे झालेले पेंढ्या, त्याचा आहार म्हणजे त्या अशा पेटवलेल्या आहेत, आणि त्या ठिकाणी त्याला ते दुःख होत आहे, इतका झळत आहे तो. असं दुःख होत मित्रांनो या देहातून गेलं कीच. त्याला प्रेत देहाचं भांड असं म्हणतात. तुम्ही कधी चित्र बघितलं असेल ना प्रेत देहाचं, तर बघून घ्या, बघितलं नसेल तर. मग अखंड जळजळ करीतची असे. अखंड जळजळ करीतोची असे. अखंड जळजळ करत राहतो तो, जळत राहतो. ताथू ये. एखाद्या वेळेस तुम्ही शेतामध्ये फिरत असताना एखादा थुका पडलेला असतो, माहिती तुम्हाला बैलाचा फेस आलेला असतो, ते सुद्धा प्यायला लागतो. तोंडाला त्याच्या ठिकाणी त्याला फेस यायला लागतो. काही करता येत नाही. मरताना आपल्याही तोंडातून लाल गळती, थुका येतो, डोळे पांढरे होतात, काही व्हायला लागतं आपल्याला. शरीर नासायला लागतं आपलं. त्यावेळेस कोणी जवळ येत नाही बरं, ध्यानात ठेवा. म्हणून सध्या आपण हवेमध्ये, म्हणून हवेचाच विचार करतो. हवा गेल्यावर कोणी जवळ येत नाही मित्रांनो. अहो कोरोनात तुमच्या जवळ कोणी नाही आलं, हवा गेल्यावर तर कोणी येतच नाही. पॅरलेस झाल्यावर तुम्हाला कळलं की काय चीज आहे. एखाद्या लखवा झाला त्याच्या कधी भेटायला जा, 4.5 रुपयाचा पुडा घेऊन बिस्किटचा, जास्त तर येत नाही लोक, तो पुडा घेऊन येतात. तात्या बरं आहे का? हो बरं आहे. बिस्किटचा पुडा आणला तुम्हाला, बरं 4.5 रुपयाचा. पाहिलं का प्रेम किती आहे? 4.5 रुपयात वाळून टाकला. खूप अवघड आहे मित्रांनो, कोण कोणाचं नाही जीवनामध्ये. मग ते पाणी पिये. घरीचे सांगा ते कया स्थाना जाळे. 10 दिवस तो आत्मा याच ठिकाणी फिरत असतो, शिवाच्या आत बाहेर. काय मग घरच्या सोबत फिरतो, दारच्या सोबत फिरतो, मित्रासोबत, सगळ्यांसोबत फिरत राहतो. इकडून तिकडं, तिकडून इकडं, तुम्हाला दिसत नाही. म्हणून तर 10 दिवस पाळता लोक सुटकाचे. पाळता की नाही? आणि खरंच पाळता काय सुटक? सुटकाचे नियम सांगितले ना, ते एकही सुटक पाळत नाही. नुसते केस सुद्धा असे करता येत नाही. ते तर मस्त केस विचरून पावडर मस्त लावून फिरतात. काय सुटक धरतो कोण कोणासाठी? पूर्वीच्या लोकांना विचारा सुतक कसं धरत होते. तुम्हाला फक्त माहिती राहिली, आता आठवण राहिली. असं असतं सुतक.
आता धरतं का कोणी बघा? 10 दिवस रोख रिकामे नाही तुमच्यासाठी धरायला. त्याच्यातही कार्यक्रम असला, लग्न असलं की लगे हो चालल्या तिकडं. लोकांना काय माहिती कोणी आपण गंध लावला की नाही, कुंकू लावलं गेलं. आठवते ना? सुरू लग्न कार्य सगळं तिकडं काय तर म्हणत सुटत. त्याच्यामुळे मान भाव सुटत नाही, काहीच नाही. आमच्या देवाने सांगितलंय कायचं विटाळा, कायचं काय नाही. विटाळामुळे तर इकडे देव होतं. करता काय लोक त्याच्यात अडकलेत कर्मकांडामध्ये. अजून कर्मकांडातच अडकलेले आहेत. कोरोनामध्ये नाही अडकले. पाणी नाही पाजलं त्याला कोरोनामध्ये जाऊन त्याच्या लेकाने पाजलं का? कोरोनामध्ये कोणी खाऊ नाही घातलं त्या कावळ्याला. हाड्या ये ना खाय ना पिंड, मोक्षाला घाल माझ्या बापाला. एक उंडा खाऊ घातला की मोक्षाला जातो. कमालच आहे ना. आणि ते जर देव प्राप्त करण्यासाठी 20-25 कावळे पाळून घेऊन शेवटी मारताना एक कावळ्याला उंडा खाऊ घालायचा मोक्ष. काही गरज आहे काय देवधर्म करण्यावर? किती अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये. डोक्यातला कचरा बाजूला काढा. रिकामा लोक ठेवू नका. रिकामा खोकं येते. रिकाम्या खोक्यात काय ठेवता तुम्ही विचार करा. तुमच्या किचन मध्ये तेलाचे पुढे आणलेले असतील ना तुमच्या घरच्यांनी, रिकामा खोकं झाली तर तुम्ही कचरा जमा करता. रिकामा ठेवू नका तुमचं डोकं. त्याच्यात कचरा जमा करू नका. लोक सांगतात म्हणून करू नका. ज्ञान जे आहे ते करा. बिलकुल या कचऱ्यासारखं वागायचं नाही. हे तर बस रिकाम्या खोक्यात कचरा 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 लागला आपल्या जीवनाचा. पवित्र करा स्वतःला. नाही ज्ञाने न सत्यम पवित्र मी पवित्र ते. ज्ञान माणसाला पवित्र करतो मित्रांनो. ज्ञान ग्रहण करा, चिंतन करा, स्मरण करा. अखंड वळणी शिवे असे. कुठे राहतो तो? अखंड वळणी शिवे असे. शेतात जातो, शेतातून घरी येतो. घरच्या सोबत इकडं फिर तिकडं फिर. 10 दिवस तो आत्मा मेल्यानंतरही म्हणून तर 3 दिवस ते असं टोपलं ठेवतात. त्याच्यात असे पिठाच्या रांगोळी काढता, साफ करता, त्याच्यावर रात्रच्या मुंग्या फिरता. आणि मग हे म्हणता पाना म्हणे स्वर्गाचा रस्ता निघला. बराच स्वर्गात गेला. आठवते तुम्हाला? करता काय तुमच्या इकडे असं? मेल्यानंतर असं ते झाकून ठेवतात, त्याच्यात दिवा लावतात, त्याच्यामध्ये पीठ ठेवतात, मग असं साफ करून ठेवतात त्या पिठाला. त्याच्यावर चिन्ह उमटतं. स्वर्गाचे पावलं उमटतात. पावलं उमटले तर समजायचं आपले घरचे धनिक स्वर्गात गेले. अरे पावलं उमटतच नाही. रात्रभर मुंग्या फिरतात आणि मग हिला रस्ता दिसतोय बघा पण इकडून तिकडं असा उमटल्याला दिसू राहिला. अरे मुंगी गेली. त्याचा अंदाजा लावलाय ना ही मुंगी तिथं गेली म्हणे हा पुढचा चंद्र आणि तिथं मोक्ष आहे. अरे असा मोक्ष फुकट भेटत नाही का? भेटतो. अरे मरण सुद्धा फुकट भेटत नाही. मरण्यासाठी विष घ्यावं लागतं विकत आणि मग मरावं लागतं. मरण पण फुकट नाही तर तुम्हाला फुकट मोक्ष कसा भेटेल मित्रांनो? वेगळा करी तू का म्हणे. काय म्हणतो तो? अरे लवकर न्या मला, लवकर घेऊन जा मेलेला माणूस. सायली टाकून जाय परी सामावे ना. झाडा खाली सामावरूक नाही. सावली खाली जातो. सावलीला त्या ठिकाणी येऊन लोक त्याला थांबू देत नाही. मुदगला म्हणतात. तिकडा सावलीत गेला की सावली घेऊ देत नाही. उन्हात गेला की उन्हात थांबू देत नाही. पिसाळा कुत्र्यासारखी त्याची अवस्था होऊन जाते. कधी पिसाळा कुत्र बघितले का? या गल्लीत आले की या गल्लीतले लोक दगड घेऊन उभा असतात. त्या गल्लीत गेले की तेव्हा आलं या गल्लीतले लोक उभा असतात. त्या गल्लीत या गल्लीत त्या गल्लीत लोक त्याला दगड मारून 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 टाकतात. माहितीये ना? पिसाळ कुत्र चावलं की माणूस सुद्धा पिसाळा होऊन जातो. वळणी खाली सामावरूक नाही. वळणी खाली म्हणजे एखादी वळई असते. वळई कळते तुम्हाला? शेतामध्ये लावली ते पेंड्याची वळई बैलाला खाण्यासाठी. त्या वळई खाली जात हे. त्या वळई खाली सुद्धा त्या ठिकाणी त्याला बसायला जागा भेटत नाही. आणि तिथं बसला तर यम लोक येतात आणि 2 हाणतात. चल ना मेल्यानंतरचा प्रेत देहाचं जे भांड आहे ना त्याच्यामध्ये हा जीव असतो. तेव्हाची घटना आहे मित्रांनो. जमृतवरी मुदगला घाव देती आणि उन्हांतू
घालिती यमदूत वरती घाव देती. यम लोक त्याला मुदगराने मारतात आणि उन्हात पाठवतात. उन्हातून तो सावलीत जातो, तो सावलीतून त्या ठिकाणी तिथेही यम लोक असतात, तिथून इकडे आणतात. सैरा वैरा निष्ठा पळत राहतो. इतकं दुःख आहे मित्रांनो. मग तया ठावने देती ठावने देते. अहो उभा राहायला सुद्धा जागा नसते म्हणून पिसाळा कुत्र्याचं तुम्हाला उदाहरण दिलं मित्रांनो. कधी पिसाळं कुत्र जर तुम्हाला दिसलं ना तर आठवण करा, शिदुर्या बाबा होता त्यांनी सांगितलं होतं की पिसाळ्या कुत्र्यासारखी आपली गत होऊन जाईल. म्हणून त्याच्याकडे बघून तरी महानुभावाने आपण विचार केला पाहिजे ना, अनुभव घेतला पाहिजे आणि महानुभव झालो पाहिजे. पुढच्याला ठेस लागल्यावर कळायला पाहिजे ना आपल्याला, त्याला ठेस लागली ते नाकावर पडलं, तोंडावर पडलं तरी आपल्याला प्राण त्याच्या मागं लागलो आपण चालायला. आणि ते पडलं थोबाडा तरी त्याच्या मागं पळायला लागलो. यांनी बघावं नाही कशामुळे पडलंय तिथं. आपणही वर बघूनच चालवतो. अरे ते वर बघून चालत होतो म्हणून पडलं ना. तू नको ना वर बघून चालू, जरा खाली बघून चाल ना. दगड बघ ना खालचे, पडणार नाहीस ना, मरणार नाहीस ना, तोंड फुटणार नाही तू. पण आपल्या लोकांच्या मागे चालायची सवय लागली ना मेंढ्यासारखी. ते करतात म्हणून आपण करायला लागतो. सगळ्या मेंढ्याच एक उडी मारली दुसरी उडी मारती. त्यांनी केलं आपण करायचं, यांनी केलं यांनी करायचं. त्यांनी का केलं त्याचा तपास करा आणि ते खरं आहे की खोटं आहे त्याचा तपास करा, तरच करा. नाहीतर असं मेंढ्यासारखं कोणाच्या मागे पडू नका. आपण त्या मेंढ्या आहेत का? माणसं आहेत आपण. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, मेंढ्या नाही आहेत आपण लोकांच्या मागे पळायला. लोकांनी केलं म्हणून आपण करायचं का? बुद्धीनं काम करायचं, लोकांनी केलं म्हणून करायचं नाही मित्रांनो. तस्मात् शास्त्रम प्रमाणमते. शास्त्रामध्ये जे सांगितलं ते करायचं, त्याला प्रमाण ठेवायचं. श्रीमद भगवद्गीता. हा, नाही तर कोणी काही लिहिलं त्याच्या मागे पळायचं का आपण? बिलकुल नाही. ब्रह्मविद्या, जी विद्या सत्य ती विद्या श्रीमद भगवद्गीता. मग पिढीची दुःख न सहावे. इतकं दुःख होतं त्याला, त्या पेद्याचं पिढाचं दुःख त्याला सहन होत नाही. ऐसे पळपळीत असे, ऐसे पळपळीत असे. इतका पळतो, सैरा वैरा पळतो. इतकं दुःख असतं मित्रांनो. मरण मेल्यानंतर त्याला प्रेतदेहाचं नरक म्हणतात. हे गरुड पुराणामध्ये महादाईसानं ऐकलं, देवाला विचारत आहे. देव यथा तथ्य सांगत आहे. ध्यानात ठेवा, कधी ऐकलं ना तर असं आहे, मेल्यानंतरही नरक भोगावं लागतं. ध्यानात घ्या जरा. मग अखंड जळती असे, जळत राहतो, अखंड जळत राहतो. प्रेतांची अंतात तरी निर्वतली. प्रेतावरची अहंता निवर्तलेली आहे, परी ममता उरलीची असे. ममता मात्र त्या प्रेतामध्ये आहे. ही बांधतात की नाही लोक असं असं बांधता का? मेल्यानंतर पाहिलं तुम्ही मड कसं बांधता? इथं पैसा लावता. मरताना कशाला पैसा लावता काही कळतच नाही. असं मागितलं तर 1-2 रुपये देणार नाही. मरताना चिटकवत त्याच्या कपाळाला पैसे. पैसे घेऊन आला, पैसे घेऊन गेला. खाली हात आया था, खाली हात गया. काही घेऊन गेला का? कपाळावरचा रुपया बी नाही देत. ते काढून घेतो मसनजोगी. माहिती तुम्हाला मसनजोगी? हा, नसेल तर जरा बघत जा. मसनात जाऊ. मसनात म्हणतात त्याला, तुमच्याकडे दुसरं काही म्हणता? जाय मसनात म्हणता. आईला राग आला, एक पोरगं काय म्हणते पोराची, जाय ना मसनात. खरंय ना? मसनात जायच्या आधी विचार करा आपल्या स्वतःचा जीवनाचा. देवधर्म करा, चिंतन करा. विटाळाचे स्वभावाचे थोर दुःख होय. विटाळाचे थोर दुःख होय. आता रडताना या पाहुण्या आणि रावण्या सगळं जमा होता. आता त्यांना रडू येतं का नाही काय माहित, पण असं रडता त्याच्यावर हात मारता असा. बाबा तू गेला तर मोह कसं होईल. आणि बाबानी हे अन्न खाताच निघून गेला. आणि रडायला लागतील त्याच्या तोंडाला हात लावतील. पाहिलं का? आणि त्याला जितकं मेल्यानंतर जितकं तुम्ही हात लावणार, जितकं त्याला स्पर्श करणार, तितकं त्याला दुःख जास्त होणार.
पण मानवभाव संप्रदायातले लोक मेल्यानंतर त्यांना 3 घंटे हातही लावत नाही. केव्हा काय करायचं याचं ज्ञान महत्वाचं आहे. तुम्हाला जर ज्ञान नसेल केव्हा काय करायचं, गॅस चालू ठेवला आणि गॅस पेटवलाच नाही आणि मग किचन मध्ये गेलं तर भडका होणार नाही का? केव्हा काय करायचंय हे लक्षात घ्या, नाहीतर हातातून निघून जाईल. मुंकत गाढव चोरी गेला, रिकामा येताना रिकामा जाताना पाणी भरून भरून मरतात. वरे काउंटे टोची ती वरतून कावळे टोचतात त्याच्या, सगळीकडून कावळे तोडतात त्याला. हे कावळे खायला येतात भूक लागल्यावर. सकाळी सकाळी जातो मी येतच नाही कावळे. तुम्ही गेले कधी पिंड पाडायला? सकाळी सकाळी गेले तुम्ही 9च्या दरम्यान, त्यांना भूक लागलेलीच नसते, ती येतच नाही. मग ते म्हणता नाही नाही छोटीला बळवा देता ना दुसरीच्या हातात. कोणात तरी जीव अडकला म्हणे बापाचा. मग ती मोठी गुण घेत नाही, त्याला भूक लागेल नसते. मग तिच्या 10-15 मिनिटं गेली, दुसरी आली, दुसरी हाड्या करती, ती गेली, चौथी तिसरी येते, तोपर्यंत 11-11:30 होता. भुकाचा टाइम होऊन जातो आणि मग सगळे निघून जातात. म्हणजे एकही लेकीत जीव नाही. कोणाच जीव आहे म्हणे याचा, म्हणजे लहाण्यामध्ये जीव आहे. ती काळा सांगतो ना तो ओम भूम भवतीम स्वाहा परम करणार. त्याला लहाण्याजवळ देते म्हणे बघा तुमच्या हातात घ्या, हाड्या म्हणावं. हाड्या आला घेऊन गेला, त्याला भूक लागली म्हणून नेलं. त्याच्यात जीव नव्हता त्याचा. कोणाचा जीव नाही राहत कोणाचा. बघा ना जीव आहे का? कोरोनामध्ये कोणाचा जीव होता कोणाचा? येऊ दिलं घरात कोणाला तुम्ही? तुमच्या लेकाला येऊ दिलं नाही. तिकडं थांब म्हणे, क्वारंटाईन होय तिकडं, मर ना तिकडं. राशनचे गहू दिले खायला, 3 दगड मांडून चूल पेटवून खाय तिकडं. इकडं आम्हाला मारायला येऊ नको. अनुभव घेतला ना, मग नीट अनुभव व्हा. आता तरी कोण कोणाचं आहे, त्याला कोरोना झाला म्हणजे की आपल्या घरची जवळ जाईल ना त्याच्या. नको, लय जीव आहे ना तुमच्याला. महिले मा बाप मग काय लय पोरी पोरगण कुठं आहे? मग कोरोना कुठं होते तुम्ही? कोरोना तरी लांब केलं त्या लेकाला तू. आता कळत खरंच जीव आहे का तुला? मग उने वारेने पिटत असे, उने वारेने पिटत असे. ऊन वारा हे सगळं त्याला सहन करावं लागतं. जव जव संबंधी रडती तव संबंधी रडती तव होय. जितकं रडले तितकं दुःख. आणि समाजामध्ये नाही रडलं की लोक काय म्हणतात माहिती बा, अहो कोणी रडायला तयार नाही. सासू मेली तर सुनबाई तर हसत होती, बरं झालं मेली, पण लेकी आल्या तर असा गळा काढत होती. अगं बाई मै जणू काय आईच होती. त्या आल्या म्हणून मग म्हणायला गेलं. तिच्या मनात काय बरं झालं कटकट गेली. असे नाटके दे सगळे तुम्हाला सांगतो. सुखाचे सोयरे आहे का नाही, तो अनुभव घेऊन बघा थोडासा. मग कळण तुम्हाला खरं आहे की खोट आहे. सगळे नाटकं करतात तुम्हाला सांगतो हे जीव. हाय तुम्हाला अनुभव येईल, पण सांगता येत, बोलता येत. ते चुपचाप म्हणावं लागतं, चुपचाप आतल्या. नाही आमच्या घरचे लय सांगून आमची सुनबाई तर पाहायचंच काम नाही. जर तुम्ही सांगितलं मला आमची सुनबाई अशी, उद्या जर तुम्हाला चहा पाणी बंद सगळे, मग कळण तुम्हाला कसं आहे तुमचं. नखरे करायचेच नाही, चुपचाप काळाच्या आईनं पण प्यायचा. आमची सुनबाई लय सांगली. जर म्हणले तुम्ही गेले तुमचे दिवस, आता लय पराक्रम केले त्या सासांनी, त्याला खडूळ सासा म्हणायचा. नखरे गेले गिरी ढकलायच्या काही सासा, चपके आणायच्या. आता नुसतं तुम्ही माघारी बोला मग कळत तुम्हाला काय होईल तुमचं. प्रत्येकाचे दिवस येतात. माहेरची साडी पाहिली का तुम्ही? त्या काळात माहेरची साडी म्हणजे या खडूळ सासा होत्या आणि त्या सुनबाई सहन करणाऱ्या होत्या. आता सासाला सहन करावं लागत. चुपचाप नखरे करायचे नाही. तुम्हाला काही माहिती नाही, चिप बसा तुम्ही. आहे ना असंच आहे. नखरे करू नका, त्याच्यात मदत करू नका. देवधर्म करा, कीर्तन करा, आला चहा तर घ्या, जशी भाकरी तशी खा, देवधर्म करा. दंडवत बाबा.
भानगडीत पडू नका, तुम्हाला कोणी बोलू देणार नाही. आणि जरी बोलले तर तुम्हाला असं बाजूला करतो, हा तिकडं नंतर बोलवते तुम्हाला. म्हणून आपली इज्जत राखून ठेवा. उगाच मारत नका बोलत जाऊ त्यांच्या. रडते सवेरडे, रडते सवेरडे. रडल्यासोबत रडायला बी लागतो. देवाचं भांडण. मग हसते सवे हसे, हसल्यासोबत हसायलाही लागतो. घरा भवंते भवंतसे, घराच्या अवतीभोवती फिरतो 10 दिवस. ते म्हणून माहिती तुम्हाला कधी कधी लोक घाबरून जातात नाही. सपवण पाहिलं तुम्ही, सपवण कळत तुम्हाला. आमका लागला का, तमकी लागली का, हा का, तो का, शेजारी का, पाजारी का. आणि तांदळामध्ये ते उलथणं घाली ती आणि मग असं खालीवर करून करून तांदूळ पक्के होऊन जातात. आणि ते तांब्या त्या तांदळाला चिटकून जातो. आणि बास जर आपली दुश्मनीचं नाव आलं, आमकीचे म्हणजे मेल्यावर मला सोडा नाही, माझ्या मागच लागेल. आता मेल्यावर तरी म्हैस सासू लागली मग मला. सपवण बघा काय कळत आहे. सपवण कोणाला काय कळत कोणाचं. उगाच आपलं काही करता नको, कोणाच्या मागे लागत आहे. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. मग तीर्थक्षेत्र करतात 10 दिवसात. इकडं जातील तिकडं जातील, इकडं दसक्रिया तिकडं दसक्रिया. एखादा बाबाला जीव घालणार नाही, घरी आला 10 रुपये दक्षिणा देणार नाही, आणि मेल्यावर व्याजाने पैसे काढून दसक्रिया. अरे वा, कशाला खाऊ घालतो आता बाबाला. तुला बाबावरती श्रद्धाच नव्हती ना, मरू दे ना त्या बापाला. नाही लागायला खाऊ घालतो. मेले होतो मग कोणता बाबा खातो त्याच्याकडे जातो. बाबा आपलं पात्र होते. मेल्यावर बरा जिवंत होता तेव्हा काही दिलं का बाबाला एखादा काही. म्हणून काही खातात तर काही खातही नाही, तिकडच ती कोणाला. आणि असं आत्मघातिक मिळाला ना म्हणजे तिकडच ती कोणाला खातही नाही. आम्ही अशा आत्मघातकाचे मला हाय थोडं चांगलं करा. जिवंतपणी मेल्यावर तुमच्या नावाचं कोणी खातही नाही, तुमच्या नावाचं कोणी घेतही नाही. म्हणून मरायच्या आधी सगळं करून द्या. मग मृतस्थानी दहनस्थानी क्रिया करिता त्या पाठी असे. मग गेला एक प्रेत घेऊन तिकडं, मग त्याच्यासोबत फिरतो. ते देवता घेऊन फिरता की नाही, ज्याला असे प्रत्येक गेल्याला एक खडा हाणतात, दगड हाणतात, होल पाडतात, फिरतात. ते प्रेताच्या अवतीभोवती 5 येडे हाणतात. किती हाणतात? 5च हाणतात. आणि मग ते 5 हाणलं, मग ते होल पाडणार आहे ते हुशार असतो. एक येडा झाला की लगे 1 2 3 5 होल पाडतो. मग ते पाणी बराबर पडतं. अंगावर पडू देऊ नको म्हणे, अंगातलं घुसंत याने. म्हणून ते पाणी सुद्धा अंगात लागू देत नाही. म्हणे बघ असं कर असं कर, असं सोडून दे मागची माग. मागची माग सोडून दिलं की असे भिडतात ना 4-5 जण. कशाला? त्या खापराव खडा 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 तोडून टाकू त्याला. त्याच्यात जर पाणी साचलेलं असं त्याच्यात गुंतवून दे, आणि त्याच्यात गुंतलं की मग आपल्याला लागलं. म्हणून खापरामध्ये सुद्धा तुम्हाला खापर बाजूला करून टाकतात. कोरोनामध्येच कोणी पाहत नाही, कोरोनामध्येच कोणी चक्कर हल्ला नाही. कोरोनातच कुठे गेले काय माहिती सगळे. 2 वर्ष कुठे झोपले होते का काय माहिती सगळे. कोणी फिरले का गावची भोवती द्या असेल मड्याच्या. कोरोनामध्ये पाणी पाहतात कोणी. पाजलं का वरतून टावेल ते कुणी घेऊन पाणी आणायचं, त्याच्यात तोंडात सोडायचं, त्या बेलाने टाकायचं तिच्यामध्ये. आता पुन्हा सुरू झालं. कोरोनातच बंद होतं. अरे सगळं बंद करा. मेलेल्या माणसाला पाणी पाजत असते का? आणि ते पेत असतं का पाणी? अंधश्रद्धा आहे सगळी, कर्मकांडामध्ये घुसलेली ते सगळे. मग नांगुते घराशी पुन्हा घरी येतो. वळणी आडा असे, मग वळणी आडा असे, इकडून फिरतो तिकडून फिरतो, इकडून निघतो. दुःख आहे ना. इथंच फिरतो तो 10 दिवस. लय अवघड आहे. मग घरा भवंते भवंतसे, घराच्या अवतीभोवती फिरतो. आईच्या मागे जातो, बापाच्या मागे जातो, भावाच्या मागे जातो. आणि कोण आपल्यासाठी किती दुःख करतो हे पण बघतो. एखादा म्हणतो बरं झालं गेलो, खरं की नाही. आणि एखादा रडायला लागते, आई बाई मोहले करू असं तसं वगैरे, त्याला दुःख वाटतं. मग
मग 10 दिवसानंतर सिंग लोका जाये 10 दिवसानंतर सिंग लोका जाय म्हणजे नरकात जाये. 10 दिवस इथंच असतो, शिवाच्या बाहेर जात नाही. कोण आपल्यासाठी किती करतो ते 10 दिवस तो बघतो, आणि त्याला 10 दिवस खूप दुःख असतं. आणि मग 10 दिवसानंतर त्याला एका भांड्यामध्ये घेऊन जातात. अतिवाईट भांडे घेऊन येत जातात त्याला. मग ऐसा दुःख भोगू 12 वर्षे का विकल्पधारिकारापासून जी तुझी वर्षी जियाला ते तुकेदी भोगी. 12 वर्ष असं दुःख असतं, किंवा जितके वर्ष तुम्ही जगले ना तितके वर्ष तुम्हाला ते दुःख भोगावं लागतं, पळपळीत भोगावं लागतं. एवढा एवढा गळा राहील, भलं मोठं पोट राहील, भलं मोठं डोकं राहील, खूप काही खावा वाटण पण खाता येणार नाही. जितके वर्ष जगले तितक्या वर्ष भोगावं लागलं. खूप काही दुःख आहे, यम लोक गठ्याने मारतील. म्हणून हे जर चुकवायचं असेल इथं शरण घ्या, आणि छी थू थू करू नका, विटाळ मानू नका. विटाळ मानल्यामुळं हे सगळं होतं. तुमच्या पोटात घाण नाही का? बाहेर निघल्यावर घाण मानायची का? अरे तुम्ही रोज विटाळलेले आहेत ना, शिकरले की विटाळले, शेंबूड शिकरत नाही तुम्ही, डोळ्यात चिपडं काढत नाही तुम्ही, तोंडातून थुकत नाही तुम्ही, तोंडातून फळ काढत नाही तुम्ही, लघवी सोच करत नाही तुम्ही. अरे कशाचा विटाळ, काय ह्याचं काय? हे 9 द्वार आहेत, 9 द्वार वाहतात. ते जर वाहिले नाही तर तुमचं शरीर टिकन का? कशाचं काय? लोकांनी सांगितलं हे लंगा ऐकायला, असा प्रकार आहे जनसमुदायाचा. मग प्रेत देहापासून निरोतल्या मग आई अतिवाईकी घालून आजी लिया ठायासी जाये. मग कुठं जातो नंतर? हे सगळं नरक भोगल्यानंतर अजून काही एवढंच नरक आहे का? हे तर चॉकलेट आहे, चॉकलेट. आता खरे नरक आहे 84 लाख योनी, 60 लक्ष चौकडी. अतिवाईके घेऊन अर्जलिया फळासी घेऊन जाते. दुसरं भांड येतात. हे नरक झालं की लगेच दुसऱ्या नरकात येतो मी. या भांड्यातून त्या भांड्यात, त्या भांड्यातून त्या भांड्यात. इतके वर्ष निघून जातील मित्रांनो, 60 लाख वर्ष. 60च वर्ष जगता तुम्ही. 60 तर संपले तुमचे, राहिले 40. तिच्यात 20 जाणार झोपेत, राहिले 20 आहे ना. तिच्यात खाण्यात पिण्यात फिरण्यात जाणार, राहिलेच किती तुमचं आयुष्य. एवढंही तरी चॉकलेट देवाला द्या ना, एवढी सुद्धा देवा वाटत नाही. देवाचे कपडे नाही घालावं, फक्त मरतानी हेच कपडे घालून मारावं लागतं, पांढरेच घालावं लागतं. माड्याचे कपडे द्या म्हणता लोक, नाही पांढरे असतात का? काय काळे पिवळे लाल असतात का? काही पैठणी गिठणी नाही स्वतः का नेल्यावर कोणी नाही नेसवली तरी वापर द्या. कोणी सोनं घेणं पुरलं का? झालं का? काढून घ्या म्हणजे शेवण फेस याच्यावर सगळे डोरलं फुलं गिलं दसवा करायचा तिचा कोण करी कराय नाही. बाजारी घाला म्हणजे तिला आता डोरलं सुद्धा सोबत जाऊ देत नाही लोक. करताना डोरलं बाजारी घालतात 5 रुपये चालून, कोण काही देत नाही कोणाला. मग जैसे पाणी पर्वती साठविजे तैसा तो अतिवाईकी घालून आजील्या ठायाने जे. अतिवाहिकात घेऊन जातात, जसं एखाद्या पर्वतीमध्ये पाणी घेऊन जातात तसं या जीवाला घेऊन जातात देवतात, आणि त्या ठिकाणी नरक भोगवतात. मग ऐसे गोसावी निरूपिले, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तजनांना निरूपण केलेलं आहे. आणि महारायसे कंटाळली, महारायसा कंटाळून गेली. एवढं मोठं दुःख, किती दुःख आहे. जी 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 महाराज ते चुके काय से महाराज हे कशाने चुकल्या जातात सर्वज्ञ म्हणितले. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात. बाई बाई 10 दिवसा
10 दिवसाभितरी की जे ते पावे. 10 दिवसाच्या आतमध्ये एखाद्या ज्ञानी आला, भोजन दिले तर चुकते, नाही तर चुकत नाही. फक्त एवढं धरलं लोकांनी. 10 दिवसात तुम्हाला सांगतो इतके खाऊ घालताना पण आहे बाबा पात्र बाबा ज्ञाना बाबा. आणि एखादा बाबा चालता फिरता आला नाही, आम्ही नाही ते तिकडे घर देशी म्हणे आमचं हनुमान भाऊ नाही असं पाहिलं तसे लोक आहे. आणि मी जेव्हा बाबा लोकांना फिरत बघत कुठे बाबा आता कोणी मग जेव्हा योग आला तेव्हा कोणी देत नाही आहे ना, आणि जेव्हा योग नाही तेव्हा कोणी खात नाही. इथं चेन्नई तिथं दात नाही, दात तिथं चेन्नई नाही. मित्रांनो अशी दुनिया आहे. सावध व्हा मित्रांनो, पुन्हा पुन्हा योग येत नाही. म्हणून हा जन्म वाया घालू नका. देवधर्म करा, चिंतन करा मित्रांनो. वृथा वाया घालू नका. अंधश्रद्धेतून बाहेर निघा. शिकलो आपण आता, वाचलो आपण आता, वाचाल तर वाचाल, नाही वाचलं तर वाचणारही नाही. यथावत क्रिया होय, यथावत जो क्रिया करतो का घृणा त्यागे चुके. घृणा त्यागे चुके. घृणा जर तुम्ही कशाची घृणा केली की प्रेत देव होतं. बरं, घृणा कशाचीच करायची नाही. हे घाणे किंवा घाणवाशे बिलकुल काहीच नाही, सगळं चांगलं आहे. घृणा सुद्धा स्वतः मानायची नाही, नाहीतर प्रेत देव होतं. अशा प्रकारे देवाने प्रेत देहाचे नरक सांगितलं. मेल्यानंतर उतरण्याचं दुःख सांगितलं, अंतिक सांगितलं, आणि मग प्रेत देह सांगितलं. असे हे 3 तर मेल्यानंतरच होता देहाच्या पालटीच. याच्यानंतर तर खूप काही नरक आहेत मित्रांनो. चुकवायचे असतील तर देवाला क्षमा मागा, देवाला शरण द्या, नाही तर चुकणार नाही. बरं, खूप अवघड आहे. त्या महाराजाला क्षमा मागा. महाराज, आजपर्यंत तुला शरण आलं नाही, पण इथून पुढे शरण तरी येईल. माझे नरक तरी चुकव. देवाला माफी मागो. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, ज्या वाचेने जना दुखविले, ही वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळ,
करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्य